काल परवा ना मालेगावमध्ये घाणेरडं कृत्य घडलंय. जगभरात हे प्रसिद्ध झाले. अगदी बिहार झालाय व आपल्या महाराष्ट्राचा. घरात सुरक्षित नाहीत, बाहेर सुरक्षित नाहीत, अरे शाळेत सुद्धा नाहीत आपली मुलं सुरक्षित. इतकी बोंबाबोंब झाली आहे. ह्याचं कारण म्हणजे काय झाले सांगू का? मोबाईल. हो, मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी काय शिकणार नाहीत, चांगल्या गोष्टी स्किप करतील, वर ढकलतील, पण वाईट गोष्टी व्यवस्थित बघणार. लहान असू देत, मोठे असू देत किंवा म्हातारे माणसं असू देत, प्रत्येकाच्या मनावर ह्या मोबाईलने भरपूर असा परिणाम केला आहे बरं का. तुम्हाला सांगण्याचा मुद्दा म्हणजे काय सांगू का? की आता डिसेंबर जानेवारीला काय होतं, आपलं गॅदरिंग चालू होतं आणि आपण काय असतं की शाळेमध्ये एक शाळा अशी जरी आहे की नाही आपला, की शाळेमध्ये जी गोष्ट शिकवल ती खरीच असते, चांगलीच असते, ह्या मुलांच्या मनावर ना चांगलाच परिणाम करत असते शाळा. पण त्याच ठिकाणी बेबे डॉलम सोनेदी, 1 2 3 4, आजब ही आई बहार अशी गाणी न घेता प्लीज चांगली देवाची, महाराजांची गाणी घ्या. म्हणजे आपल्या मुलांच्या शाळेमध्ये शिकवतात की बॅड टच, गुड टच, अशापेक्षा का नाही आईवडिलांना त्या मुलांचा डान्स बघून हृदय टच असं वाटावं अशी गाणी बसवावं. महाराजांची आहेत, गणपतीची आहेत, देवाची आहेत भरपूर अशी, किंवा अशा भरपूर अशा बोधकथा आहेत, त्याच्यावर सुद्धा तुम्ही केलं तर चालेल. हो प्लीज, आता गॅदरिंग जवळ आलं आहे, आपली मुलं कोणता डान्स बसवला आहे शाळेत हे नक्की लक्ष द्या. आणि प्लीज ह्याच्यासाठी माझी विनंती आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि आज आपली रेसिपी आहेच ही, पण रेसिपीचं न सांगता हे अत्यंत ज्वलंत असे उदाहरण आहे, कारण की उद्या आपली यज्ञ होता कामा नये आपली मुलगा किंवा मुलगी. प्लीज, तर चला आपलं चॅनेल जाता तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तर चालतं, पण हा मुद्दा मात्र सगळीकडे शेअर करा. धन्यवाद.